क्रमांक 23 कुमारी अश्विनी प्रकाश शिंदे. हां या सुरू करा. माझं नाव कुमारी अश्विनी प्रकाश शिंदे, जन्मतारीख 24/5/1987, उंची 5'6". चेहऱ्यावरती जरा हास्य ठेवा आणि आधी सगळ्यांना नमस्कार करा. करा बघू. हां सुरू करा आता. नमस्कार, माझं नाव कुमारी अश्विनी प्रकाश शिंदे, जन्मतारीख 24/5/1987, उंची 5'5", वर्ण निमगोरा, शिक्षण DTED, झेडपी शाळेमध्ये जॉब करत आहे. राहणार पुणे. सगळ्यांना एक सूचना आहे आणि एक आनंदाची बातमी आहे की आमच्या शुभयोग वधूवर सूचक मंडळातर्फे एक नवीन ॲप सुरू केलेलं आहे. हे ॲप आपण सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. बाहेर आमचे काही अहो अहो थोडंसं घ्या ना, कोरडं नका खाऊ. भूक नाहीये म्हणती. जेवेल नंतर. हे बघा, तुम्हाला सांगते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या ताईचं लग्न यावर्षी नक्की होणार बघा. आणि आज तुम्ही स्थळ आणली असतीलच ना मेळाव्यातून. कशाचं काय म्हटलं, नको तरी घेऊन गेलेत. तीच मुलं येतात नुसती फिरून फिरून, आणि अपेक्षा तर लई त्यांच्या. तसं काही सोनंच लागलं ह्यांना. आणि त्याहून म्हणजे 95-93 सालचे यायला लागलेत मेळाव्यात आत्ता. इथून पुढं मी त्या मेळाव्याला येणार नाही. माझं नाव कुमारी अश्विनी प्रकाश आपल्या ताईचं लग्न यावर्षी नक्की होणार बघा. जन्मतारीख 24/5/1987, तुम्ही अजिबात काळजी करू नका. उंची 5'5". इथून पुढं मी त्या मेळाव्याला येणार नाही. Law of inertia states that every object remains at its rest position. Every object remains at its rest position if there is no net force acting on it. If an external force is up, the object changes its state. This is defined as law of inertia. The law of inertia states that every object remains at its rest position if there is no net. बाबा चला, उशीर नको व्हायला. सबमिशन आहे शाळेत. अगं आज सोमवार आहे, जाता जाता महादेवाला बेल वाहून जा. तूच वा बाई, मला लेट होतोय. बाबा बाबा लक्ष कुठे आहे तुमचं? हां हां जा जा नीट जा. चला, मला उशीर होतोय. अगे मंत्र जप तरी केलास की नाही बाई? काय हो? तुम्ही त्या मुलाला फोन केलात का? केला होता, त्याच्या बायकोनी उचलला. लग्न झाले त्याचं. बरं, मी काय म्हणते, तुम्ही त्या सूर्यवंशींना फोन करा. तुमचा फोन उचलला नव्हता ना त्या दिवशी. हां हां हां, त्याला लावून बघा. हां हां हॅलो, सागर बोलताय का? नमस्कार, मी प्रकाश शिंदे बोलतोय. तुमचा नंबर मला विवाह संस्थेच्या पुस्तकातून मिळाला. माझी मुलगी आहे ना खूप. हां काका, तुम्ही नंतर फोन करता का? मी आत्ता जरा बाईक चालवतोय. त्याच्यावर दुसरा नंबर दिला असेल बघा, त्या नंबरवरती फोन करा. ठीक आहे? हां. काय आलं रे साग्या? काय नाही रे, घरचे मागे लागले तुझं लग्न कर. त्यांनी नाव नोंदवून ठेवलंय कुठे कुठे. वैताग आणलाय या लोकांनी फोन करून करून. अरे काय नाही रे, शेवटी तू प्रिया वहिनीशीच लग्न करणार आहे ना. काय हो, काय म्हणत होता मुलगा? काही नाही, कामात आहे, नंतर करतो फोन बोलला.
हॅलो. नमस्कार, मी लक्ष्मण जाधव बोलतोय. हा हा, बोला बोला बोला. परवा नाही का बोललो आपण? हो हो. मी मुलाचा मामा बोलतोय. हा तुम्ही धारीमध्येच राहता ना? हो, दाहेरीमध्येच. काय नाही हो, त्याच एरियामध्ये आमचा कार्यक्रम होता ना, तर म्हणलं येऊन जावं. आज बघता येईल का मुलीला? आज त्यात काय दावा? कसं आहे, पोराला पुढं 2-3 महिने वेळ नाही हो. आत मलाही बाकीची कामं असतात म्हणून म्हणलं. तुम्ही एक काम करा, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या. नाही नाही, संध्याकाळी कशाला? अहो, आत्ता तासाभरात येतो. कार्यक्रम आहे ना आमचा त्या एरियात. ठीक आहे. तुम्ही एक काम करा, दाहेरीत पिंपळे वस्तीत आलात ना की मला कॉल करा. हा हा, ठीक आहे ठीक आहे. हा हा. आता तुम्हीच तिला कॉल करून बोलवा बाबा, माझं तर ती काय ऐकायची नाही. लाव फोन तिला. ताई, पोचलीस का ग? हो, पोचते 10 मिनिटामध्ये. काय झालं? ताई, तुला आज सुट्टी घेता येईल का ग? का काय झालं? अगं, तुला पाहायला येणार होते ना ते बाबा, ठरलं होतं की नाही रविवार शिवाय नाही बोलवायचं कोणाला म्हणून. अगं पण सॉरी, मी नाही येऊ शकत यावेळेस. अगं पण शारदा, अश्विनी येईल, तू आवरायला घे. हा. हा? ऐका ना, पोळ्या आहे घरात, हा. तेवढं दूध घेऊन यायचं. बरं. हा. अरे पिंट्या, हे 20 रुपये घे आणि दूध आण. बाबा, अहो, या आठवड्यात माझी परीक्षा आहे, माहिती आहे ना तुम्हाला? अरे ती लोक येत काय आहेत. यार, तुम्ही मला अभ्यास पण नीट करू देत नाही. अरे पण जाऊ दे, तुमचा आता काय तो कार्यक्रम चालू होईल, मला अभ्यास पण नीट करू देणार नाही तुम्ही. अरे 10 मिनिटाचं काम आहे. तुम्हाला काय कॉफी दूध चहा आणायचंय ते आणा. अरे हे यार, आतून किती ठिकाण जायचंय यार. बास झालं मामा, आता आता काय झालं? कटाळा आला मला. सुट्टी कशाला घेतलेली मी? पोरगी बघायला. पोरगी बघायला नाही, माझी काम होती म्हणून. तुम्हाला एका ठिकाणी जाऊन येतो, 4 ठिकाणी फिरवते मला. ऐक ना, आता आलोय ना, ते 5-10 मिनिटं बसून जाऊ मग. अरे पण तुला गरज काय लोकांना 17 कॉल करायची? अरे मी कुठं कॉल करतोय, लोकच मला कॉल करतात. आई तुला सांगितलं होतं ना, सुट्टी आहे मला, काम आहे. अरे हो, पण जरा बघ की स्वतःकडं. कधी ठरणार लग्न? नाही नाही, तुम्ही जाऊ पोरगी बघून ये. मी ना, हे रिक्षा आहे का खाली? पाहिलं हे बघ, हे असं बोलतो. हा, चल जाऊ. अगं आज ना आमच्या घरी हा अगं लाईट रिपेअर करायला लोक येणार आहेत. हा, तर ठेवते मी, नंतर बोलते. हा, शारदा, हो हे आवरायला घे. हो हो. हा हा. हे घे.
हॅलो. हा आलोय बरं का आम्ही. हा हा कुठे पोहोचलात? आत्ता आम्ही आलोय पिंपळे वस्तीत, पण नेमकं यायचंय कुठं? तुम्ही कुठे पोहोचलात कुठे? आम्ही ते राम मंदिरापाशी उभे. हा हा राम मंदिर ना. बघा समोरच्या बोळात यायचंय. एक फुलवाला आहे बघा कॉर्नरला. हा हा दिसला दिसला. बस सरळ तिकडनं या, मी दारातच उभा असेल. हा हे काय आलोच. हा या 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 या. शारदा आले का ते? आले का? हा हा आवरते आवरते. उठ बाळा. या या या. नमस्कार नमस्कार. या ना या. सॉरी बरं का, जरा यायला उशीरच झाला आम्हाला. हो या हो या. हं, या. शारदा अगं आले का ते? या या. हा, बसा बसा बसा. मुलगा नाही आला? नाही, तो जरा महत्वाचं काम होतं त्याला, तो तिकडेच गेलाय. बर. नमस्कार. मी लक्ष्मण जाधव, मुलाचा मामा, आणि ही मुलाची आई. मुलाचे वडील कार्यक्रमाला ते तुम्हाला म्हटलं होतं ना, ते आमच्या पाहुण्याचा कार्यक्रम आहे. हा ते तिथंच आहेत. तर मग म्हणलं आपण दोघं जाऊन यावं. मी प्रकाश शिंदे. मी टीचर आहे, रिटायर्ड. अच्छा, म्हणजे तुमची पेन्शन येत असेल. हो येते, पण नाहीच्या बरोबर आहे. तुमची प्रॉपर्टी एवढीच गावाला काही शेतीवाडी आहे? नाही एवढीच. आमची मुलगी अश्विनी खूप शिकली. झेडपीच्या शाळेमध्ये ती कामाला आहे. खूप चांगला पगार आहे तिला. आमच्या नंदीचा मुलगा पण खूप शिकलाय हो, अमेरिकेत असतो. काय रे भावड्या? हो भावड्या हो हो हो. शारदा माझी बायको. घ्या ना पोहे, पोहे घ्या ना. नाही आत्ताच खाल्ले आम्ही. असंही आम्हाला तर खूप उशीर झाला. तुम्ही जरा मुलीला लवकर बोलवा ना. हो. तायडे बस बेटे बस बस. बरं चला. हो असं कसं? विचारा ना, प्रश्न विचारा ना. म्हणजे खूप चांगला स्वयंपाक करते. मुलगी माझी गाते सुद्धा. हो, आम्हाला असं नाच गाणं करणारी मुलगी नकोय. घर सांभाळणारी, स्वयंपाक करणारी, साधी सरळ साडी नेसणारी आणि पदर सांभाळणारी मुलगी हवी. काय रे भावडे? हा बरोबर आहे. त्याचं काय ना, आजकाल मला एवढं काम होत नाही, तेव्हा घर सांभाळणारी मुलगी पाहिजे. हो ना, कसं आहे आता वयामानानुसार होत नाही तिला घरातली कामं, म्हणून बाकी काय. ती करेल ऍडजस्ट सगळं. माझी मुलगी खूप ऍक्टिव्ह आहे. बस तुम्हाला मुलगी पसंत झाली म्हणजे झालं. ते आता अंकच सांगणार ना. काय रे? हो अहो, एकुलता एक मुलगा आहे माझा. त्याला पसंत पडण्याआधी माझ्या घरचे 10-12 लोक येऊन बघून जातील मुलीला. हरकत नाही, पण मुलीचा फोटो जर मुलाला पाठवला तर त्याची एकदा पसंती कळली ना, तर मी दाराबाहेर मांडव घालीन. नाही, कसं आहे आमचं घर खूप छोटं आहे ना, म्हणून म्हणतायत आहो ते. हो, त्यात काय एवढं. माणसं आमची बाहेर थांबतील, एक 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 करून बघून जातील तिला. तुम्ही मात्र तिला तयार ठेवा.
प्रत्यक्ष बघणं आणि फोटोत बघणं फरक हा पडतोच. बरं तरी पण मी एक फोटो काढतेच. करतात. तू एक काम कर, पूर्ण कर पूर्ण. ए पूर्ण उभी राहा जरा. फुल हां हां फुल कर. उभी राहा जरा. हां राहा ना उभी राहा. हां राहा. हां फुल करा. हा काढ. हां पूर्ण कर. पूर्ण आला का? आला. थांब तूच काढ फोटो. जरा डोक्यावर पदर वगैरे गेला शी पदर सांभाळता येतो का नाही? हां, एकतरी पदर. डोक्यावरचा पदरचा फोटो पाहिजे ना. हां जरा हसता येईल का? हां हां हाच बरं. हां तिकडे बघ बरं जरा. ते बघ आता. हां 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 वा 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 वा. हां जरा आता इकडे बघ. हां हो तुम्ही जरा बाजूला सारखं फोटो देत आहे ना म्हणून. हां हां हस की जरा. हां वा वा हे बघ हा कसा आहे. मस्त. हां बस मस्त आहे. आम्हाला असं करणारी मुलगी नको. आपल्या ताईचं लग्न अरे, यावर्षी नक्की उभी राहा. इथून पुढं मी काय पदर म्हणते, सांभाळता येतो तुम्ही ना? अजिबात नाच काळजी गाणं करू करणं आम्हाला असं नाच गाणं बस उंची काय आहे बाळा तुझी? अरे बस झालं बस. निघा काय बोलताय काय तुम्ही? निघा तुम्ही इकडनं. चल गं. काय झालं काय? काय माहिती आता कशाला बोलवलं होतं काय माहिती. तरी तुला म्हणत होते खबर नको इथे ये. तमाशा म्हटलंय माझ्या मुलीचं. बेटा माफ कर मला.